Hello and welcome back to the world of biology by Sachin sir. In this video, we will talk about the development of seeds and fruits. We know that in angiosperms, the fruits and seeds are developed, which are the main propagules of sexual reproduction. So actually how the fruits and seeds develop after the process of fertilization, that we are going to study in this video. So let us start with this development of seeds and the fruits. Development of the seeds and fruits. The process of fertilization stimulates ovary to develop into the fruit, and the process of fertilization stimulates the ovules to develop into the seeds. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर फर्टिलायझेशन या प्रोसेसमुळे ओव्हरीला स्टिम्युलेट केलं जातं की ज्यामुळे ओव्हरीची डेव्हलपमेंट फ्रूट मध्ये होते, आणि फर्टिलायझेशन झाल्यामुळे फर्टिलायझेशन ही प्रोसेस ओव्हिल्सना स्टिम्युलेट करते ज्यामुळे ओव्हिलची डेव्हलपमेंट सीड मध्ये होते. ओव्हरी म्हणजे नेमकं काय असतं? ओव्हरी कॅन बी फ्रूट म्हणजे नेमकं काय असतं आणि सीड्स म्हणजे नेमकं काय आहे? Fruits are nothing but the enlarged, ripened, metamorphosed ovary. Fruit can be defined as enlarged, metamorphosed, ripened ovary with or without seeds. ज्या ओव्हरीचं रायपनिंग झालंय, जी ओव्हरी पिकलेली आहे, जी ओव्हरी मेटामॉर्फॉस्ड आहे, ज्या ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंटल चेंजेस झालेले आहेत, जे ओव्हरी एनलार्ज्ड आहे की ज्यामध्ये एक सीड असेल, अनेक सीड्स असतील, किंवा काही कंडिशन मध्ये एकही सीड असणार नाही, असं स्ट्रक्चर म्हणजे फ्रूट. त्यामुळे डेफिनेशन आपण काय दिलं फ्रूटची? फ्रूट कॅन बी डिफाइन्ड ऍज द रायपन्ड, मेटामॉर्फॉस्ड, एनलार्ज्ड ओव्हरी विथ और विदाउट सीड्स नोन ऍज फ्रूट. सो व्हॉट डू यू मीन बाय द सीड? सीड म्हणजे काय? सीड कॅन बी डिफाइन्ड ऍज मेटामॉर्फॉस्ड, फर्टिलाइज्ड, मेटामॉर्फॉस्ड ओव्हिल्स. मेटामॉर्फॉस्ड, फर्टिलाइज्ड ओव्हिल्स said to be the seed, and the seeds contain embryo. सीड मध्ये एम्ब्रिओ असतो आणि अशा एम्ब्रिओ असलेल्या सीड्स हे फ्रूट मध्ये असतात. तर असे हे सीड्स आणि फ्रूट्स कसे डेव्हलप होतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. जस्ट आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, द सेपल्स, petals, stamens and style stigma fall off. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ह्या ज्या फ्लावर मध्ये असणारे जे सेपल्स आहेत, हे सेपल्स गळून पडतात, सेपल्स निघून पडतात. पेटल्स दे ऑल्सो फॉल ऑफ, हे पेटल्स निघून पडतात. आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, स्टॅमेन्स ऑल्सो फॉल ऑफ, स्टॅमेन्स निघून गेले. The ovary encloses on the upper surface, वरती ही ovary enclose होते. Stigma and style they also fall off. Stigma, style सुद्धा निघून पडतात. आणि या ओव्हरी मध्ये असणारे जे ओव्हिल्स आहेत, ओव्हिल्स दे आर कन्व्हर्टेड इनटू सीड्स. ओव्हिल्स ची डेव्हलपमेंट सीड मध्ये होते, अँड द ओव्हरी दॅट डेव्हलप इनटू ए फ्रूट. ओव्हरी डेव्हलप इनटू फ्रूट and ovules develop into seeds. म्हणजेच जेव्हा फर्टिलायझेशन नंतर ओव्हरी एनलार्ज होते आणि ओव्हिल्स जे आहेत या ओव्हिल्सचं कन्व्हर्जन सीड्स मध्ये होतं, तेव्हा तिथं सीड्स आणि फ्रूटची डेव्हलपमेंट कम्प्लीट होते. ओके, म्हणजे फर्टिलायझर आपण काय स्टडी केलं की जस्ट आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, सेपल्स, पेटल्स, स्टॅमेन्स अँड द स्टिग्मा, स्टाईल, ऑल ऑफ दिस थिंग्स फॉल ऑफ, हे सगळे निघून पडतात. आणि त्यानंतर ओव्हरीची डेव्हलपमेंट फ्रूट मध्ये होते, ओव्हिल्सची डेव्हलपमेंट सीड मध्ये होते. वॉल ऑफ द ओव्हरी, ओव्हरीची जी वॉल आहे, दिस वॉल ऑफ ओव्हरी फॉर्म पेरिकार्प ऑफ द फ्रूट. फ्रूट वॉल, फ्रूट वॉलला आपण पेरिकार्प म्हणतो. पेरी मीन्स सराउंडिंग, कार्प म्हणजे फ्रूट. फ्रूटला सराउंड करणारी लेअर, विच मे बी फ्लेशी और मे बी ड्राय, विच मे बी इडिबल, मे नॉट बी इडिबल. म्हणजे एकूणच फ्रूटची जी वॉल आहे, ही फ्रूटची वॉल कोण फॉर्म करतं? fruit wall is made up of ovary wall.
पेरिकार्प म्हणजे फ्रूट वॉल, आणि हे कोणी फॉर्म करतं? वॉल ऑफ द ओव्हरी. इंटुगमेंट्स ऑफ द ओव्हिल, ओव्हिलचे जे इंटुगमेंट्स आहेत, दिस इंटुगमेंट्स फॉर्म सीड कोट्स. आउटर सीड कोट इज अ टेस्टा अँड इनर सीड कोट इज अ टेगमेन. हे दोन सीड कोट्स असतात सीड मध्ये. आउटर सीड कोट टेस्टा, इनर सीड कोट टेगमेन. टेस्टा अँड टेगमेन बोथ आर फॉर्म्ड फ्रॉम इंटिग्युमेंट्स. इंटिग्युमेंट पासून फॉर्म होतात टेस्टा आणि टेगमेन. आउटर सीड कोट टेस्टा, इनर सीड कोट टेगमेन. म्हणजे आउटर इंटिग्युमेंट फॉर्म करतो टेस्टा, इनर इंटिग्युमेंट फॉर्म करतो टेगमेन. हे सीड कोट, सीड वरती असणारे आवरण कुणापासून तयार झाली? इंटिग्युमेंट पासून, ओव्हिल्सच्या. आणि ओव्हरीची वॉल जी आहे ही पेरिकार्प तयार करते, फ्रुट्सचं पेरिकार्प. त्यानंतर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो एम्ब्रियो सॅक मध्ये डेव्हलप होतो, दॅट डेव्हलप इनटू एंडोस्पर्म विच प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. हा ट्रिप्लॉइड असेल. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, TPEN, टिपेन. टिपेन, ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विच डेव्हलप इनटू एंडोस्पर्म अँड एंडोस्पर्म प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. एम्ब्रियोला नरिशमेंट, फूड मटेरियल सप्लाय करतो. इफ the endosperm remain in the seed after the embryonic development, such seeds are known as endospermic seeds. ज्या सीड्स मध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट झाल्यानंतर सुद्धा एंडोस्पर्म शिल्लक राहतो, अशा सीड्सना एंडोस्पर्मिक सीड्स असं म्हणतात. और ऑल्सो नोन एज अल्ब्युमिनस सीड्स, एंडोस्पर्मिक और अल्ब्युमिनस सीड्स. And the seeds in which endosperm is completely used during embryonic development. ज्या सीड्स मध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या दरम्यान एंडोस्पर्म हा कम्प्लिटली यूज केला जातो आणि सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही, अशा सीड्सना नॉन एंडोस्पर्मिक सीड्स, नॉन एंडोस्पर्मिक सीड्स किंवा नॉन अल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलंय. नॉन अल्ब्युमिनस सीड्स. जनरली मोनोकॉटलिडॉनस सीड्स आर एंडोस्पर्मिक जनरली, बट इट हॅज सर्टन एक्सेप्शन. त्याला काही एक्सेप्शन सुद्धा आहेत. मोनोकॉटलिडॉनस प्लांट्स, मोनोकॉटलिडॉनस प्लांट्स सच एज maize, wheat, rice, ज्वार, हे जे सीड्स आहेत, these are endospermic seed. As far as dicotyledonous plants are concerned, castor is the example of endospermic seed. हे dicotyledonous plant आहे, मात्र त्याच्यामध्ये जे सीड्स असतात ते एंडोस्पर्मिक असतात. एंडोस्पर्म इज अ प्रेझेंट आफ्टर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये एंडोस्पर्म असतो, म्हणूनच त्याला एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीड. अल्ब्युमिन म्हणजे सुद्धा न्यूट्रिएंट्स, आणि ज्यामध्ये न्यूट्रिएंट असतात असे अल्ब्युमिनस सीड्स, एंडोस्पर्मिक सीड हे मेज, व्हीट, राईस, ज्वार, बाजरा अशा मोनोकॉटिलडॉनस सीड्स मध्ये आहेत. आणि शिवाय कॅस्टर हे डायकॉटिलडॉनस प्लांट आहे आणि त्या सीड मध्ये सुद्धा एंडोस्पर्म असतो. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स एक्झाम्पल पीज, बीन्स, सोयाबीन, देन ग्राम, ग्राउंडनट. हे जे प्लांट्स आहेत, पीज, बीन्स, सोयाबीन्स, ग्राम, ग्राउंडनट, चवळी, वाटाणा, त्याचबरोबर सोयाबीन, हरभरा, भुईमुग, ह्या सगळ्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही. ड्युरिंग द डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही, एंडोस्पर्म नष्ट होतो. आणि त्यामध्ये फूड मटेरियल्स जे स्टोअर केले जातात ते कॉटलिडॉन्स मध्ये फूड मटेरियल स्टोअर केले जातात. कॉटलिडॉन्स मध्ये फूड मटेरियल स्टोअर केले जातात. आणि म्हणून असे सीड्स जे आहेत ते नॉन अल्ब्युमिनस सीड्स किंवा नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. ओके, तर इथं आपण डेव्हलपमेंट ऑफ सीड आणि फ्रूट मध्ये काय स्टडी केलं? द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन स्टिम्युलेट ओव्हरी टू डेव्हलप इनटू फ्रूट. प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन स्टिम्युलेट ओव्हिल्स टू डेव्हलप इनटू सीड.
Wall of the ovary form pericarp of the fruit. Integuments of the ovule form seed coats, that is the testine tegmen. Primary endosperm nucleus form endosperm which provide nutrients. Endosperm असेल तर endospermic seeds, endosperm नसेल तर non endospermic seeds. Zygote of the ovule grows into the embryo. Zygote जो आहे तो zygoteचं कन्व्हर्शन एम्ब्रिओ मध्ये होतं आणि एम्ब्रिओ कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. याला 3 पार्ट असतात. कोणते? 1 प्ल्युम्युल, सेकंड रेडिकल and the third कॉटिलेडॉन. हे 3 पार्ट्स असतात एम्ब्रिओला. न्यूसेलस इन सम प्लांट रिमेन्स. काही प्लांट्स मध्ये त्या सीड मध्ये न्यूसेलस शिल्लक राहतो. सगळ्यांमध्ये शिल्लक राहीलच असं नाही, काही प्लांट्स मध्ये तो शिल्लक राहतो. and the remnant of nucellus is known as a perisperm. Remnant of nucellus, remaining part of the nucellus is known as a perisperm. And perisperm also provide nutrients. It also provide nutrients to the developing embryo. Perisperm is found in the plants like kali mirch, that is the pepper. Kali mirch or pepper plant. Second, that of the बीट. बीट आणि पेपर ह्या प्लांट्स मध्ये पेरिस्पर्म दिसतो. काली मिर्च और पेपर, पेपर प्लांट आणि बीटरूट या प्लांट्स मध्ये आपल्याला पेरिस्पर्म दिसतो की जो रेमनंट ऑफ न्यूसेलस आहे. ओके, सो इन धिस वे देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रुट्स ऑकर. अशा पद्धतीने सीड्सची आणि फ्रुट्सची डेव्हलपमेंट होते. ड्युरिंग दिस डेव्हलपमेंट सिनर्जिड्स अँड अँटीपोडल्स दे डिजनरेट. सिनर्जिड आणि अँटीपोडल ह्या नष्ट होतात एम्ब्रियो सॅक मधल्या. ओके, सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रुट्स. नाउ वी विल सी द सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रुट्स. Angiospermic plants are the dominating plants on the earth. These plants are found in all countries of the world. And this dominance of angiosperms is because of the significant seeds and fruits. आपण बघतोय की पूर्ण जगभरामध्ये सगळ्या देशांमध्ये आपल्याला angiospermic plants सापडतात. Angiospermic plants are aquatic, found in the water, fresh water as well as marine water. Some plants grow in the muddy places, some plants grow in the sandy soil, some plants grow in the salt conditions. The plants also found on other plants, epiphytic. काही plants epiphytic आहेत. These plants are found in deserts. Everywhere these plants are found. Angiosperms are found everywhere on earth. का? मी काय सांगितलं तुम्हाला की angiospermic plants जे आहेत they are not restricted to a certain region. आपण जर टेरिडोफाइट्स घेतले, टेरिडोफाइट्स ग्रो ओनली इन शेडी प्लेसेस, मॉइस्ट प्लेसेस. जिम्नोस्पर्म्स घेतले, दे आर ऑल्सो फाउंड इन अ सर्टन प्लेसेस ऑफ द वर्ल्ड. जिम्नोस्पर्म्स, टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, अल्गी हे जे प्लांट्स आहेत ते काही ठराविक ठिकाणी सापडतात. बट अँजिओस्पर्म्स आर फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. दे आर फाउंड इन each and every environmental condition, each and every habitat, diverse of habitats, diverse कोणत्याही प्रकारच्या अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये हे प्लांट सर्वाइव्ह होऊ शकतात बिकॉज ऑफ द सिग्निफिकंट सीड्स अँड फ्रुट्स. कारण त्याचे सीड्स आणि फ्रुट्स हे सिग्निफिकंट आहेत. काय सिग्निफिकन्स आहे? फर्स्ट, द हार्ड सीड कोट्स. इन अँजिओस्पर्म्स द सीड्स आर एनक्लोज्ड बाय द 2 सीड कोट्स, आउटर टेस्टा, इनर टेगमेन. आता हे आपण स्टडी केलं. 2 सीड कोट असतात आणि दिस सीड कोट्स आर हार्ड, प्रोटेक्टिव्ह, गिव्ह प्रोटेक्शन टू द एम्ब्रिओ. सीड कोट्स हे एम्ब्रिओला प्रोटेक्ट करतात आणि त्याच्यामुळं हे सीड्स जास्त काळ टिकून राहतात. इन सम प्लांट्स दिस सीड्स सर्वाइव्ह अप टू 2000 इयर्स. 2000 वर्ष सुद्धा ते सीड सर्वाइव्ह होतात. आणि म्हणून सीड कोट्स गिव्ह प्रोटेक्शन टू द सीड्स. डॉर्मन्सी, डॉर्मन्सी मीन्स व्हॉट? मराठीमध्ये त्याला आपण सुप्तावस्था म्हणतो, बियांची सुप्तावस्था, डॉर्मन्सी. Inability of the viable seeds to germinate even though they are exposed to the favorable environmental conditions is called as dormancy. What is dormancy? What is dormancy? Inability of viable seeds even though they are exposed to the favorable environmental conditions is known as seed dormancy. अजून एक डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. Temporary suspension of the active growth
due to genetically controlled internal factors is known as seed dormancy. Seed dormancy म्हणजेच बियांची सुप्तावस्था. बियांची सुप्तावस्था. सीड फॉर्मेशन झाल्यानंतर, बिया तयार झाल्यानंतर, सीड्स फॉर्म झाल्यानंतर त्या सीड्स काही काळ रेस्टिंग पिरियड मध्ये असतात. काही काळ ह्या सीड्स विश्रांती घेतात आणि विश्रांतीच्या अवस्थेमध्ये त्याची ऍक्टिव्ह ग्रोथ ही तात्पुरती थांबलेली असते. म्हणून मी म्हटलं की टेम्पररी सस्पेन्शन ऑफ ऍक्टिव्ह ग्रोथ. आता ही ऍक्टिव्ह ग्रोथ टेम्पररी थांबली कशामुळे? बिकॉज ऑफ जेनेटिकली कंट्रोल्ड इंटरनल फॅक्टर्स. त्या सीडमध्येच असे काही फॅक्टर्स आहेत, या सीडमध्येच असे काही फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे हे सीड जरी फेवरेबल कंडिशनला एक्सपोज झालं तरी सुद्धा जर्मिनेट होत नाही. त्याला म्हणतात सीड डॉर्मन्सी. एक डेफिनेशन काय दिले? टेम्पररी सस्पेन्शन ऑफ ऍक्टिव्ह ग्रोथ ड्यू टू जेनेटिकली कंट्रोल्ड इंटरनल फॅक्टर्स इज नोन ऍज सीड डॉर्मन्सी. दुसरी डेफिनेशन काय सांगितले? इनएबिलिटी ऑफ व्हायबल सीड्स. व्हायबल सीड्स म्हणजेच उगवणक्षम बिया. ज्या सीड्स मध्ये उगवण्याची क्षमता आहे अशा सीड्स, व्हायबल सीड्स. इनएबिलिटी ऑफ व्हायबल सीड्स टू जर्मिनेट. Inability of viable seeds to germinate even though they are exposed to favorable environmental conditions. काय डेफिनेशन सांगितले? Inability of viable seeds to germinate even though they are exposed to favorable environmental conditions. जरी त्या प्लांटच्या सीड्स आपण अनुकूल परिस्थितीमध्ये ठेवल्या, फेवरेबल कंडिशन्स ऑफ वॉटर, न्यूट्रिएंट्स, सॉइल फर्टिलिटी, पीएच, टेम्परेचर, ह्या सगळ्या फेवरेबल कंडिशन्स मध्ये जरी ह्या सीड्स एक्सपोज झाल्या तरी सुद्धा ते जर्मिनेट होत नाहीत, तरी सुद्धा उगवत नाहीत. ह्या सीड्स कशा आहेत? व्हायबल आहेत, उगवणक्षम आहेत, उगवण्याची क्षमता आहे. एम्ब्रिओ हा त्याचा लिव्हिंग कंडिशन मध्ये आहे, तरी सुद्धा सीड्स जर्मिनेट होत नाहीत. कशामुळे? बिकॉज ऑफ सीड डॉर्मन्सी. आणखी एक नवीन डेफिनेशन याची सांगितली जाते सीड जर्मिनेशनची. द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन्स टू सर्व्हाइव्ह अंडर अनफेवरेबल एन्व्हायरमेंट्स. नवीन डेफिनेशन आहे, नवीन सिलेबस नुसार. काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्टेशन्स. अडॅप्टेशन्स म्हणजे समायोजन. ability to match ourselves in the changing environment. बदलत्या वातावरणानुसार, बदलत्या पर्यावरणानुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे अडॅप्टेशन. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्टेशन्स टू अडॅप्टेशन्स ऑफ सीड्स. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्टेशन्स ऑफ द सीड्स into changing or unfavorable environments. Unfavorable environments is known as a seed dormancy. जेव्हा सीड मध्ये काही स्ट्रक्चरल अडॅप्टेशन असतात आणि फंक्शनल अडॅप्टेशन असतात की जेणेकरून ते सीड्स अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशनला सर्व्हाइव्ह होऊ शकतात. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्टेशन्स टू विथस्टँड द अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स टू सर्व्हाइव्ह इन द अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल अडॅप्टेशन्स इन द सीड्स टू सर्व्हाइव्ह टू विथस्टँड अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स इज कॉल्ड एज सीड डॉर्मन्सी. आणि डॉर्मन्सी असल्यामुळे अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये त्या सीड्स टिकून राहतात. अँड दे ऑल्सो गिव्स द टाइम टू द एम्ब्रिओ टू मॅच्युअर. काही सीड्स मध्ये एम्ब्रिओ इमॅच्युअर कंडिशन मध्ये असतो आणि डॉर्मन्सीच्या पिरियड मध्ये तो मॅच्युअर होतो. त्यामुळे मॅच्युरेशन पिरियडला वेळ मिळतो, मॅच्युरेशनसाठी एम्ब्रिओला वेळ मिळतो. याशिवाय अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अवॉइड होतात आणि नंतर फेवरेबल कंडिशन मध्ये सीड्स जर्मिनेट होतात.
Meanwhile, dormancy also gives the time for seed dispersion. ते सीड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विखुरले जाण्यासाठी, सीड डिस्पर्शन होण्यासाठी सुद्धा डॉर्मन्सी उपयुक्त आहे, उपयोगात आणली जाते. सो द डॉर्मन्सी इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सीड्स. देन सीड्स कन्सिस्ट ऑफ रिझर्व फूड मटेरियल, सफिशियंट रिझर्व फूड मटेरियल, whether it is stored in the form of in the cotyledons or in the form of endosperm. हे एंडोस्पर्म मध्ये फूड स्टोअर केलेलं असेल किंवा कॉटलिडॉन्स मध्ये, इन द फॉर्म ऑफ स्टार्च, ऑइल्स और प्रोटीन्स, कोणत्याही फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. बट रिझर्व फूड मटेरियल प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू द एम्ब्रिओ टू सर्व्हाइव्ह ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन्स. प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहत असताना एम्ब्रिओला रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जातं आणि हे रिझर्व फूड मटेरियल सीड्स मध्ये असतं, इन द फॉर्म ऑफ कॉटलिडॉन और इन द फॉर्म ऑफ एंडोस्पर्म. देन डिस्पर्सल. बऱ्याचशा सीड्स मध्ये डिस्पर्शन मेकॅनिझम आहेत आणि या डिस्पर्शन मेकॅनिझम मुळे हे सीड्स लांबपर्यंत विखुरले जातात. एखादं झाड आहे, एखादा प्लांट आहे आणि त्याचे सीड जर तिथंच पडले, त्याचे फ्रुट्स जर तिथंच पडले जमिनीवरती, तिथंच उगवले, त्या मोठ्या झाडाखाली त्याच्या सावलीत ते सीड्स ग्रो होऊ शकणार नाहीत. समजा हे प्लांट आहे, असं मोठं प्लांट आहे आणि त्याचे फ्रुट्स सीड्स इथं पडतायत आणि ते जर इथं जर्मिनेट झाले तर त्याची ग्रोथ होईल का? नाही, कारण वरती पूर्णपणे त्याची कॅनोपी आहे, याचं आच्छादन आहे ह्या ट्रीचं, ह्या झाडाचं, तर प्लांट्स ग्रो होणार नाहीत. म्हणून काय व्हायला पाहिजे, दिस सीड्स ऑर फ्रुट्स मे बी डिस्पर्स्ड टू लॉंगर डिस्टन्स. हे लांबपर्यंत विखुरले जायला पाहिजेत, लांबपर्यंत, आणि तिथं ते जर्मिनेट होतील आणि नवीन प्लांट तयार करतील. इथं ते नवीन प्लांट तयार करेल नवीन ठिकाणी. मग डिस्पर्शन मेकॅनिझम असतं. तुम्ही बघितलं असाल काही सीड्स असतात याच्यावरती स्पाइन्स असतात, असे काटे असतात, स्पाइन्स काटे असतात, सराट्याचे काटे असतात किंवा लांडगे असतात बघा शेतांमध्ये, शेळ्या मेंढ्यांच्या केसांना चिकटतात ते. तर ह्या स्पाइन्स मुळे काहींच्यामध्ये हुक्स असतात, हुक्स, आणि या हुक्स मुळे ते सीड्स डिस्पर्स होतात लॉंगर डिस्टन्सला. सब्जाच्या बिया जर आपण बघितल्या तर ह्या सब्जाच्या बिया पाण्यात पडल्या की त्याच्यावर भोवती म्युकस तयार होतं, म्युसिलेज फॉर्म होतो आणि त्या म्युसिलेज मुळे एका ठिकाणी त्या चिकटल्या जातात सबस्ट्रॅटमला, एखाद्या अॅनिमलला, आणि त्यामुळे ते लांबपर्यंत विखुरले जातात. शेवग्याच्या बिया जर घेतल्या आपण, ड्रमस्टिक्स, शेवग्याच्या बिया, मोरिंगा असे म्हणू आपण त्याला, तर या शेवग्याच्या बियांमध्ये विंग्स असतात, हलक्या बिया असतात आणि त्याला 3 विंग्स असतात ज्यामुळे त्या वाहून नेल्या जातात. रुई, कॅलोट्रॉपिस. तर या सीड्स मध्ये पॅपस कॅलिक्स असतं, हेअरी ब्रिसल्स असतात. आपण त्या हवेत उडणाऱ्या म्हाताऱ्या बघतो, तर म्हाताऱ्या म्हणजे काय आहेत, दोज आर द पॅपस कॅलिक्स. आणि हे सगळं सीड डिस्पर्शन मेकॅनिझम आहे, सीड डिस्पर्शन साठीचे मेकॅनिझम्स आहेत, विखुरल्यासाठीचे मेकॅनिझम्स आहेत. विंग्स, स्पाइन्स, हुक्स, म्युसिलेजिनस सीड्स, ओके, देन हेअरी ब्रिसल्स, पॅपस कॅलिक्स, विंग्स, all are the mechanisms for seed dispersion. Edible fruits, mangoes, oranges, or any other plants, guava, पेरू असेल, आंबा असेल, पपई असतील, इतर जे काही फ्रुट्स आहेत, खाण्यायोग्य फ्रुट्स, इडिबल फ्रुट्स, एनिमल्स दे कंझ्युम द फ्रुट्स अँड थ्रोन द सीड्स. बिया फेकून देतात आणि फळं खातात, त्यामुळे ते लांबपर्यंत फळं विखुरली जातात. आपण कोकणातून आंबा इकडे आणतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये, किंवा इथून आणखी पुढे अगदी विदर्भ मराठवाड्यामध्ये नेलं जातात. म्हणजे एवढ्या लांबपर्यंत आंब्याची वाहतूक होते, सीड डिस्पर्शन होतं बिकॉज ऑफ एडिबल फ्रुट्स. आणि लास्ट, द व्हायबिलिटी इज द सिग्निफिकन्स. व्हायबिलिटी, व्हायबल सीड्स म्हणजे ऍबिलिटी ऑफ द सीड्स टू जर्मिनेट इन द फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. अनुकूल परिस्थितीमध्ये त्याचा जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ जर्मिनेट होऊ शकतो, त्यापासून नवीन प्लांट डेव्हलप होण्याची कॅपॅसिटी जी सीड्स मध्ये असते त्याला म्हणायचं व्हायबिलिटी, उगवण क्षमता. जर्मिनेशन पॉवर ऑफ द सीड्स इज नोन एज व्हायबिलिटी. Okay, so these are the significances of seeds and fruits. Which are those? Hard seed coats give protection. Dormancy, avoid unfavorable environment. Reserve food, provide nourishment, nutrients. Dispersion, useful for spreading of the seeds and fruits over the longer distance. Edible fruits, also mechanism for the dispersion. Viability, ability to germinate. Potential ability of the जर्मिनेशन ऑफ द सीड्स इज कॉल्ड एज व्हायबिलिटी. हे सिग्निफिकन्सेस इथं आपण स्टडी केले. म्हणजे आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये एक
पहिला पॉइंट डिस्कस केला होता म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ सीड्स अँड फ्रुट्स, आणि दुसरा पॉइंट स्टडी केला सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रुट्स. याशिवाय अजून एक महत्वाचा पॉइंट आपण जर डिस्कस केला तर त्यानंतर आपला हा चॅप्टर कम्प्लीट होईल, आणि तो म्हणजे अगॅमोस्पर्मी. द थर्ड पॉइंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी हियर, अगॅमोस्पर्मी. ए मीन्स ऍब्सेन्स, गॅमोस मीन्स marriage, or gamos means the formation of gametes, and here we will take the meaning of sperma, that is the seeds, or sperma means seeds or embryo. Agamospermy, it is the special type of asexual reproduction in angiosperms. आपण asexual reproduction चे टाइप्स अगोदर स्टडी केलेत, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बडिंग, ज्युबिली फॉर्मेशन, रिजनरेशन, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, असे अनेक मेथड्स आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्टडी करता आल्या. याशिवाय फक्त अँजिओस्पर्म्स मध्ये स्पेशल टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, आणि ते स्पेशल टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे अगॅमोस्पर्मी. आताच मी तुम्हाला त्याचं मिनिंग काही प्रमाणात सांगितलं. ए मीन्स ऍब्सेन्स. काय ऍब्सेंट आहे? गॅमॉस. गॅमॉस मीन्स मॅरेज. इथं आपण त्याचं मिनिंग काय घेणार? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. देर इज अ ऍब्सेन्स ऑफ गॅमेट्स. स्टील दे फॉर्म द स्पर्मा मीन्स सीड्स. So, the process of formation of seeds or embryo, the process of formation of seeds or embryo without gametes, without fusion of gametes, without fertilization. म्हणजे आपल्याला अगॅमोस्पर्मी इन शॉर्ट काय सांगता येईल? The process of formation of seeds or embryos without fertilization. The process of formation of seeds or embryos without fertilization is known as agamospermy. And it is the mode of asexual reproduction in angiosperms. Special type of asexual reproduction in angiosperms. Apart from vegetative reproduction. Vegetative reproduction होतच angiosperms मध्ये, पण त्याबरोबर अगॅमोस्पर्मी सुद्धा आहे. ह्या अगॅमोस्पर्मी मध्ये आपण 3 अस्पेक्ट स्टडी करणार आहे. 3 अस्पेक्ट्स कोणते? एक ऍपोमिक्सिस, दुसरं पार्थिनोकार्पी, आणि तिसरं पॉलीएम्ब्रियॉनी. 3 अस्पेक्ट्स आहेत. कोणते? ऍपोमिक्सिस, ऍपोमिक्सिस, सेकंड पार्थिनोकार्पी आणि पॉलीएम्ब्रियॉनी. सो फर्स्ट विल सी ऍपोमिक्सिस. ऍपोमिक्सिस इट मिमिक द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनची मिमिक्री करते. सेक्शुअल रिप्रोडक्शनची मिमिक्री करते. इट मिमिक्स द सेक्शुअल रिप्रोडक्शन. Apomixis means what? The process of formation of embryo or the seeds without formation of gametes or without fertilization, known as apomixis. And the seeds are formed without fertilization are known as apomictic seeds. What is apomixis? Process of formation of seeds or embryos without fertilization is known as apomixis. The process of formation of seeds or embryos without fertilization is known as apomixis. And the seeds formed without apomixis are known as apomictic seeds. Apomictic seeds. Seeds formed without fertilization are known as apomictic seeds. Okay. ज्या सीड्स मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन ने एम्ब्रियो तयार होतात असे सीड्स म्हणजे apomictic seeds. The process of formation of embryos or the seeds without fertilization is called as apomixis. Apomixis is of 2 types. हे 2 प्रकारचं असतं. One is apogamy and second is apospory.
apogamy and apospory. These are the two types of apomixis. In case of apogamy, the embryos are haploid. इथं जे एम्ब्रियोज आहेत ते एम्ब्रियोज हॅप्लॉइड असतात. And in case of apospory, the embryos formed are diploid. इथं जे एम्ब्रियोज फॉर्म होतात ते डिप्लॉइड आहेत. डिप्लॉइड एम्ब्रियोज आणि इथं हॅप्लॉइड एम्ब्रियोज. A gametophytic organ or gametophytic cell that grows into an embryo. एकच गॅमेटोफायटिक ऑर्गन कोणताही, जसं की अँथ्रिडियम, ऑर्चिगोनियम किंवा अँथर किंवा कार्पेल किंवा कोणतीही एखादी गॅमेटोफायटिक सेल जसं की पोलन ग्रेन, व्हेन दॅट ग्रोज इनटू द एम्ब्रियो सॅक ऑर एम्ब्रियो, जेव्हा एक गॅमेटोफायटिक ऑर्गन किंवा गॅमेटोफायटिक सेल जर एम्ब्रियो सॅक तयार करत असेल, जर एम्ब्रियो फॉर्म करत असेल, हॅप्लॉइड एम्ब्रियो, तर त्याला म्हणतात ॲपोगॅमी. गॅमॉस मीन्स आपण इथं गॅमेटोफाइट असं विचारत घेऊ. ए मीन्स ऍब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रियो फॉर्म होतो आणि तो गॅमेटोफायटिक ऑर्गन पासून किंवा गॅमेटोफायटिक सेल पासून. आता जर डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल यापासून जर डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार झाली, डिप्लॉइड एम्ब्रियो फॉर्म झाला, तर ती कंडिशन असेल ॲपोस्पोरी. जनरली द डिप्लॉइड सेल्स ऑफ अ स्पोरोफाइट, फॉर्म द डिप्लॉइड गॅमेटोफाइट. इथं हे गॅमेटोफाइट डिप्लॉइड असतं, सो इट इज कॉल्ड ऍज ॲपोस्पोरी. याचे दोन टाइप सांगितलेत, तीन टाइप सांगितलेत. एक रिकरंट ॲपोमिक्सिस, दुसरं नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आणि तिसरं ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आणि ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. In case of recurrent apomixis, orchisporial cell or the nucellus form embryo sac. Nucellar cell हे डिप्लॉइड असतात किंवा अर्चिस्पोरियल सेल डिप्लॉइड असतात. यापासून डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक फॉर्म होते विदाउट गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन होत नाही आणि म्हणजे इथं हे गॅमेटोफाइट डिप्लॉइड असतं. डिप्लॉइड गॅमेटोफाइट असेल तर त्याला म्हणायचं ॲपोस्पोरी. आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार झाला किंवा हॅप्लॉइड स्पोरोफाइट असेल, हॅप्लॉइड स्पोरोफाइट जेव्हा तयार होतं तेव्हा ते असतं ॲपोगॅमी. आणि डिप्लॉइड गॅमेटोफाइट जर तयार झालं तर ते असतं ॲपोस्पोरी. जनरली जर आपण बघितलं तर स्पोरोफाइट हे डिप्लॉइड असतं 2n आणि गॅमेटोफाइट हे नेहमी हॅप्लॉइड असतं n नंबर. बघा पुन्हा एकदा समजावून घ्या. स्पोरोफाइट हे नेहमी डिप्लॉइड असतं आणि गॅमेटोफाइट हे नेहमी हॅप्लॉइड असतं. जर समजा हॅप्लॉइड स्पोरोफाइट तयार झालं कुणापासून, गॅमेटोफायटिक ऑर्गन पासून किंवा गॅमेटोफायटिक सेल पासून हॅप्लॉइड स्पोरोफाइट तयार झालं तर ॲपोगॅमी. आणि जर डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार झालं कुणापासून, डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल पासून, तर ॲपोस्पोरी. हॅप्लॉइड स्पोरोफाइट असेल ॲपोगॅमी आणि डिप्लॉइड गॅमेटोफाइट असेल तर ॲपोस्पोरी. ह्या ॲपोस्पोरीचे हे तीन टाइप्स. रिकरंट ॲपोमिक्सिस ज्यामध्ये अर्चिस्पोरियल सेल किंवा न्यूसलसची सेल एम्ब्रियो सॅक तयार करते. दुसरं नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. हे रिकरंट ॲपोमिक्सिस आपल्याला दिसतं ह्या दोन प्लांट्स मध्ये, ऑरेंज मँगो रिकरंट ॲपोमिक्सिस. नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस, हॅप्लॉइड एग डेव्हलप इनटू हॅप्लॉइड एम्ब्रियो. हॅप्लॉइड एग पासून हॅप्लॉइड एम्ब्रियो तयार होतो, हॅप्लॉइड एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. आणि ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी यामध्ये न्यूसलर सेल्स किंवा इंटुगमेंटच्या सेल्स दे फॉर्म मेनी एम्ब्रियोज. मेनी सेल्स ऑफ न्यूसलस प्रोट्रूड इनटू द एम्ब्रियो सॅक. न्यूसलसच्या
सेल्स एम्ब्रिओ सॅक मध्ये प्रोट्रूड होतात. ही एम्ब्रिओ सॅक, इथं न्यूसेलस आपण स्टडी केलंय कुठे, इन केस ऑफ ओव्हिल, स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्हिल, तिथं स्टडी केलंय. ह्या न्यूसेलर सेल्स ज्या आहेत यापैकी काही सेल्स आत प्रोट्रूड होतात एम्ब्रिओ सॅक मध्ये. या सेल्स आत घुसतात आणि त्यापासून अनेक एम्ब्रिओज फॉर्म होतात. सो ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी लीड्स टू पॉली एम्ब्रियोनी. याचंच नंतर रूपांतर होतं पॉली एम्ब्रियोनी मध्ये. ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी गिव्ह राइज टू पॉली एम्ब्रियोनी. पॉली एम्ब्रियोनीचे दोन टाइप्स असतात, एक ऍडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रियोनी आणि दुसरं जायगोट क्लिवेज एम्ब्रियोनी. जायगोट क्लिवेज एम्ब्रियोनी बघूयात आपण ते. पार्थिनोकार्पी, पुढे बघा. पार्थिनोकार्पी. द टर्म पार्थिनोकार्पी इज गिव्हन बाय द सायंटिस्ट नॉल in 1902. The scientist Knoll explained parthenocarpy. What is parthenocarpy? The development of fruits without fertilization is known as a parthenocarpy. Development of fruit. इथं काय घेतलं आपण? Development of seeds or embryo without fertilization. Development of seeds or embryo without fertilization. So apomixis. पण इथं काय घेतलंय? Development of fruit. Development of fruits without fertilization is known as parthenocarpy. Parthenocarpy. The development of fruits without fertilization is known as parthenocarpy. Parthenocarpy is found in a pear as well as papaya, grapes, and that of pineapple. Pineapple, pear, papaya, grapes हे जे प्लांट्स आहेत यामध्ये आपल्याला पार्थिनोकार्पी दिसतं. Generally what happens there, in the ovary ऑगझिन्स आर प्रोड्युस्ड. ही जी ओव्हरी असते ह्या ओव्हरी मध्ये ऑगझिन्स फॉर्म होतात, सच ऍज इंडॉल ऍसेटिक ऍसिड IAA. नॅचरली IAA हे जर जास्त प्रमाणात प्रोड्यूस झालं, IAA हे जर जास्त प्रमाणात प्रोड्यूस झालं तर त्याच्यामुळे ओव्हरी एनलार्ज इन साइज अँड इट चेंजेस इनटू फ्रूट. ओव्हरी एनलार्ज होते फर्टिलायझेशनच्या अगोदरच, फर्टिलायझेशन न होता, आणि त्याच्यामुळे फ्रूट तयार होतं. डेव्हलपमेंट ऑफ दिस फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, न फर्टिलायझेशन होता, ऑक्झिनच्या अंडर इन्फ्लुएन्स फ्रूट डेव्हलपमेंट होते. सच अ फ्रुट्स आर सीडलेस फ्रुट्स. असे जे हे फ्रुट्स आहेत ते सीडलेस फ्रुट्स असतात. सीडलेस फ्रुट्स आहेत, त्यामध्ये बिया नसतं. एक्झाम्पल पियर, पपया, ग्रेप्स आणि पायनॅपल. आर्टिफिशियली वी कॅन इंड्यूस अ पार्थेनोजेनेसिस, पार्थेनोकार्पी सॉरी. आर्टिफिशियली वी कॅन इंड्यूस पार्थेनोकार्पी बाय अप्लाइंग जिबरलिन्स. जिबरलिन्स हे फायटो हार्मोन्स आहेत, प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहेत. जर आपण या फ्रुटिंग प्लांट वरती, फळ असणाऱ्या वनस्पतींवरती जर जिबरलिन्स स्प्रे केले, फवारले, तर त्याच्यामुळे पार्थेनोकार्पी इंड्यूस होतं. नॅचरली पार्थेनोकार्पी कोणामुळे झालं? ऑक्झिन्समुळे. आणि आर्टिफिशियली पार्थेनोकार्पीमुळे कोणामुळे होत आहे? जिबरलिन्समुळे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. अँड लास्ट पॉइंट आहे पॉली एम्ब्रियोनी. द डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियोज विदिन द सीड इज कॉल्ड एज पॉली एम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी इज एक्झिबिटेड बाय द प्लांट्स लाईक सिट्रस. हे कोणामध्ये दिसतं? सिट्रस मध्ये पॉलीएम्ब्रियोनी. मेनी एम्ब्रियोज आर डेव्हलप्ड विदिन द सीड. कशामुळे डेव्हलप होतात? जर न्यूसेलर सेल्स एम्ब्रियो सॅक मध्ये इन्व्हेट झाल्या, मगाशी बघितल्याप्रमाणे, हे समजा न्यूसेलस आहे, हा न्यूसेलस आहे, आणि इथं एम्ब्रियो सॅक आहे. न्यूसेलर सेल्स जर आत इन्व्हेट झाल्या आणि अनेक एम्ब्रियो तयार झाले तर ते ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी असतं. आणि जर जायगोट सेल, ही जायगोट सेल डिवाइड झाले आणि क्लिवेज होत असताना पार्शल क्लिवेज होत नाही, कम्प्लीट क्लिवेज होतं. जायगोट सेलचं अनेक जायगोट फॉर्म झाले म्हणून आपण, अशा अनेक सेपरेट सगळ्या सेल्स तयार होतात.
डिव्हिजन होताना ऍक्च्युली कसं व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, म्हणजे सेल्स फ्युज्ड असायला पाहिजेत. इथून समजा डिव्हिजन झालं तर 4 सेल्स फॉर्म होतील, अशा राहायला पाहिजेत एकत्र चिकटून. पण ह्या सेपरेट झाल्या तर प्रत्येक एक सेल इट ऍक्ट्स एज अ जायगोट. सेपरेटली प्रत्येक एक सेल जायगोट म्हणून ऍक्ट होते आणि त्यापासून मेनी एम्ब्रियो फॉर्म होतात. ओके, सो दॅट इज दिस इज सेड टू बी क्लिवेज पॉलिएम्ब्रियॉनिक, जायगोट क्लिवेज पॉलिएम्ब्रियॉनिक. आणि इथं जे आहे ते adventive polyembryonic that is found in the citrus. Okay, the scientist Leeuwenhoek used the term polyembryonic. Polyembryonic ही टर्म कोणी यूज केले, लिव्हिनहॉक या सायंटिस्टने. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय स्टडी केलं, पहिलं द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ किंवा डेव्हलपमेंट ऑफ सीड्स अँड फ्रुट्स, दुसरं सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रुट्स, आणि तिसरं ओगॅमोस्पर्मी विच इज द स्पेशल टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म्स. त्यामध्ये अपोमिक्सिस, अपोस्पोरी, अपोगॅमी, रिकरंट अपोमिक्सिस, नॉन रिकरंट अपोमिक्सिस, ऍडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रियॉनिक किंवा ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनिक, पार्थिनोकार्पी आणि पॉलिएम्ब्रियॉनिक. ओके, तर या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर जो आहे इथला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स अकॉर्डिंग टू एनसीईआरटी सिलेबस हा थेरॉटिकली कंप्लीट होता है. ओके, थँक्यू.